कैरीचं सार करतोय आपण, त्याच्यासाठी इथे कैरी घेतलेली आहे, ती सोलून घेतली, अशा प्रकारे ही चिरून घेतली. बारीक बारीक आपण चिरून घेणार आहोत आणि थोडे तुकडे जे आहेत ते बाजूला ठेवणार आहोत. बाकीची कैरी घेऊया एका भांड्यामध्ये, थोडंसं पाणी घालूया आणि कैरीचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे शिजवायचे, फार जास्त नाही शिजवायचे. इथे एक अर्धा नारळ जो आहे तो खवून घेतला आहे, हिरवी मिरची घेतली, कढीपत्ता, आलं आणि लसूण घेतलेलं आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे, 1 चमचाभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. नारळ, हिरवी मिरची, लसूण, कढीपत्ता आणि आलं हे जे आहे आपण वाटून घेणार आहोत. कढीपत्ता वाटणात घातला की तो तोंडात येत नाही, काढावा लागत नाही आणि खाल्लाही जातो. थोडंसं वाटून घेतलं, जिरं राहिलं होतं टाकायचं, ते जिरं घातलं आणि ह्या ज्या फोडी आपण शिजवल्या आहेत त्या घालून घेऊ. 1 चमचाभर जे आहे तांदळाचं पीठ घालून घेऊ, हे वाटून घेऊ. तांदळाचं पीठ घातल्यामुळे छान मिळून येते. कढईमध्ये तेल घातलंय, तुपाची फोडणी पण चालते. जिरं, मोहरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करून घ्यायची आणि त्यानंतर हे वाटलेलं जे वाटण आहे ते घालून घेऊ. त्याच्यासाठी आपल्याला आता पाणी घालायला लागेल, तर मिक्सरच्या भांड्यातनं पाणी आपण घालून घेऊ, म्हणजे त्याला काय लागलंय तेही निघून येतं. आणि मिक्स करून घेऊ, मीठ घालून घेऊ आणि 1 चमचाभर आपण इथे साखर घालणार आहोत आणि हे जे आपण चिरलेले तुकडे होते ते बारीक करून घेतले ते घालू. ते असे खायला आले दातात की मस्त वाटतं, तोंड क्रंची असं. गॅस कमी करायचा. त्यानंतर आपण तिखट घालून घेतलं. इथे तिखट आपल्याला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल आणि कितपत पातळ हवं आहे त्या प्रमाणात इथे पाणी घालून घ्यायचं आणि हे मध्यम आचेवर आपल्याला 5-1 मिनटं उकळू द्यायचं आहे. एक उकळ फुटली की सार आपलं तयार आहे, रंगसुद्धा बदलतो त्याचा. बघा ही छान उकळ आलेली आहे. आता आपलं सार जे आहे ते तयार आहे. भाताबरोबर, भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा असंच नुसतं प्यायलासुद्धा हे खूप छान लागतं. तर असं हे कैरीचं सार गरमागरम तयार आहे. आपण ते सर्व करूया.